विभाग दुसरा गणित। तर या ठिकाणी आपण 26 ते 75 प्रश्नांचे अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। या ठिकाणी 26वा प्रश्न, 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर किती डझन। आता इथे आपल्याला डझनामध्ये विचारलेलं आहे। आता इथे 5 डझन हे दिलेले आहेत, आपल्याला 2 ग्रोसचं रूपांतर डझनामध्ये करायचं आहे। तर तुम्हाला माहिती आहे 1 ग्रोस बरोबर 12 डझन असतात। मग 2 ग्रोसचे आपले 12 गुणिले 2 बरोबर 24 डझन होतील। 24 डझन जे आहेत ते आपल्याला 5 मध्ये मिळवायचे आहेत, म्हणजेच 24 अधिक 5 बरोबर 29, म्हणजे आपले उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2 29। दुसरा प्रश्न पाहूया, 37 ने विभाज्य असणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल। तर या ठिकाणी 37 ने विभाज्य म्हणजे 37चा आपल्याला पाडा लिहायचा असतो आणि चढत्या क्रमाने म्हणजे आता 37 पासून सुरुवात करायची आपल्याला। तर 6व्या स्थानावरची संख्या विचारलेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण पाडा लिहिण्याची आवश्यकता नाही। 37ला आपण 6 ने गुणलं तर 6व्या नंबरची संख्या मिळणार आहे। 37 ने 6 ला गुणलं तर तो गुणाकार येतोय 222, म्हणजे ती संख्या आहे पर्याय क्रमांक 4 222। या पद्धतीने उत्तर काढायचं होतं। खूप सोपा प्रश्न होता। पुढचा प्रश्न पहा, 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता। ऑगस्ट महिन्यामधला शनिवार, तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील। तर यासाठी हा ट्रिक आहे, ती ट्रिक सांगतो तुम्हाला। 5 वार जे आहेत तर 1 तारीख 2 तारीख आणि 3 तारीख। 31 तारखेचा महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेला जो वार असतो तो 5 वेळा येत असतो। आपल्याला 12 ऑगस्टचा वार दिलेला आहे। 12 ऑगस्टचा वार आहे शनिवार। 12 ऑगस्टला आहे शनिवार। तर आपल्याला 1 2 आणि 3 तारखेचा वार काढायचा आहे। तर 12 तून आपण जर 7 कमी केले तर ते 5 राहतात, म्हणजे 5 ऑगस्टला सुद्धा शनिवार असणार आहे। पहा इकडं। त्यानंतर 4 3 2 आणि 1, 4 तारखेचा जो वार असणार आहे शनिवार म्हटल्यानंतर अगोदरचा वार असेल शुक्रवार, त्यानंतर 3 तारखेला वार असेल गुरुवार, 2 तारखेला असेल बुधवार आणि 1 तारखेला असेल मंगळवार। म्हणजे ऑगस्ट महिन्यातले आपल्याला 1 2 आणि 3 तारखेचे वार मिळालेले आहेत। तर आपल्याला 1 2 3 तारखेला वार असणे मंगळवार बुधवार गुरुवार, म्हणजे पर्याय क्रमांक 3। या पद्धतीने उत्तर शोधायचं होतं। पुढचा प्रश्न पहा, 2 दशांश अपूर्णांकातील फरक दिलेला आहे आपल्याला, त्यापैकी 1 दशांश अपूर्णांक दिलेला आहे, तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता। तर या ठिकाणी फरक दिलेला आहे आणि एक अपूर्णांक दिलेला आहे, म्हणजे या दोन्ही अपूर्णांकांची जर आपण बेरीज केली 4.585 अधिक 3.256 हा एक अपूर्णांक दिलेला। आपल्याला दुसरा अपूर्णांक जर मिळवायचा असेल तर यांची बेरीज करावी लागेल आणि ती जर बेरीज केली आपण तर ती बेरीज येते 7.841 पर्याय क्रमांक 4। त्या पद्धतीने उत्तर शोधायचं होतं। आता पुढचा प्रश्न पाहूया, चुकीचा पर्याय निवडा। आता 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला, तर 4 पर्यायामधून आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे। तर या ठिकाणी पहा, हे सर्व जर पर्याय पडताळून पाहिले आपण, 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर हा बरोबर आहे, 1000 लिटर बरोबर 1 किलो लिटर हा पण बरोबर आहे, 1 किलोग्राम बरोबर 10 हेक्टोग्राम हा सुद्धा बरोबर आहे, 1 ग्राम बरोबर 100 डेसिग्राम, 1 ग्राम बरोबर 100, तर 100च्या ऐवजी इथं 10 पाहिजे होतं, 10 डेसिग्राम। त्यामुळे हा चुकीचा पर्याय आहे, म्हणजे अचूक उत्तराचा पर्याय आपल्याला आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न पहा, खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा। आता रेखांकित भाग किती आहेत ते आपल्याला आधी मोजावे लागतील। तत्पूर्वी एकूण समान भागांची संख्या जर आपण पाहिली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, तर 16 समान भाग आहेत। त्यापैकी रंगवलेले भाग मोजू आपण। तर या ठिकाणी काही भाग पूर्ण रंगवलेले आहेत आणि काही अर्धे रंगवलेले आहेत, त्यामुळे इथे विद्यार्थ्यांची एक अडचण होऊ शकते। तर आपण काय करायचं, आता हा अर्धा आणि हा अर्धा मिळून एक भाग होईल, म्हणजे हा एक झाला। त्यानंतर हा अर्धा आणि हा अर्धा हा दुसरा भाग झाला, हा अर्धा आणि हा अर्धा
हा तिसरा भाग झाला आणि हा पूर्ण आहे. असे 4 भाग आहेत म्हणजे 16 पैकी 4 भाग रंगवलेले आहेत. तर आपण याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं 4 × 4 आणि 4 × 16 म्हणजे 1/4 उत्तर आलेलं आहे. आणि आपल्याला याचे जर शेकड्यात रूपांतर करायचं असेल तर त्याचा छेद 100 असावा लागतो म्हणजे 100. म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण जर समान संख्या 25 ने गुणलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल म्हणजे 25. 100 पैकी 25 म्हणजे शेकडा 25% पर्याय क्रमांक 1 रेखांकित भागाचं क्षेत्रफळ या सूत्राचा वापर करून शोधता येईल. पुढचा प्रश्न पहा. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. पहा इकडं 3 अंकी लहानात लहान विषम संख्या विचारलेली. 3 अंकी लहानात लहान संख्या 100 आहे परंतु 100 ही सम संख्या आहे. त्याच्या पुढची संख्या आहे 101 म्हणजे ही 3 अंकी आपल्याला संख्या मिळालेली आहे. पुढे पहा 2 अंकी मोठ्यात मोठी सम. आता 2 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या ती आहे 98 आणि यामधला आपल्याला फरक विचारलेला आहे. फरक विचारलेला म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 101 मधून 98 वजा केले तर ते राहतात 3 म्हणजे उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खूप सोपे प्रश्न होते. अपूर्णांकातल्या संख्या दिलेल्या आहेत दशांश चिन्हाच्या. तर त्यामध्ये चढत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिली व शेवटची संख्या यातील फरक किती. तर या ठिकाणी आपण संख्या चढत्या क्रमाने लावून घ्या म्हणजे आता लहान संख्या अगोदर येणार आहे. या ठिकाणी पहा 5 प्रत्येक ठिकाणी आहे. त्यानंतर इथं 4 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे म्हणजे लहान संख्या या ठिकाणी 0 नंतर 6 आहे, 0 नंतर 8 म्हणजे ही संख्या 1 नंबरला येणार आहे. ही संख्या 2 नंबरला. त्यानंतर इथं 123 आहे आणि इथं 435 म्हणजे ही संख्या 3 नंबरला आणि ही संख्या 4 नंबरला येणार. तर आपल्याला काय म्हटलं पहिली व शेवटची संख्या यातील फरक. आता पहिली ही संख्या आहे ही लहान आहे आणि शेवटची ही संख्या आहे ही मोठी आहे म्हणजे आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचे. 5.435 वजा 5.064 आणि यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर वजाबाकी करताना फक्त दशांश चिन्हाखाली दशांश चिन्हाची मांडणी करायची तर तुमचे उत्तर बरोबर येईल. या ठिकाणी 5 4 गेला 1, 3 6 जात नाहीत. आपण हातचा घेतला तर राहिले 7. या ठिकाणी पुन्हा वजाबाकी केली तर हातचा गेला 3 राहिले आणि 5 5 गेले 0.371 या ठिकाणी कुठे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पहा खूप सोपे प्रश्न होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. विजयरावांनी 50 डझन रुपये या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. पहा 50 रुपये डझन आहे आणि डझनांची संख्या आहे 30 म्हणजे 50 गुणिले 30 आपण हा जर गुणाकार केला तर आपल्याला त्याची खरेदी किंमत मिळणार आहे. पहा खरेदी किंमत आहे 50 गुणिले 30 ते जर केलं का 5 त्रिक 15 आणि ते 2 शून्य तर याच्यात 1500 रुपये. पुढे काय म्हटलं पहा. त्यापैकी 15 संत्री खराब झाली म्हणजे 30 डझन होते त्यातले 15 संत्री खराब झालेले आहेत. म्हणजे पहा इकडं 30 डझनाचे जर आपण संख्येत रूपांतर केलं तर त्याला 12 ने गुणावं लागेल आपल्याला. पहा तर त्याचे उत्तर येईल 12 त्रिक 36 म्हणजे 360 संत्री होती त्यातले 15 खराब झाले म्हणजे वजा केले 15 तर ते राहतात 345 संत्री. तर ही संत्र्यांची संख्या तुम्हाला मिळालेली आहे. संत्र्यांची संख्या जी आहे 345. पुढे काय म्हटलं बघा. उरलेली सर्व संत्री म्हणजे खराब झालेली 15 सोडून दिली आपण. उरलेली संत्री जर 6 रुपये प्रति संत्र या दराने विकले तर गुणिले 6 जर केला आपण 345 गुणिले 6 तर हा जो गुणाकार आहे 6 पंचे 30 हातचे 3 26 24 आणि 3 27 हातचे 2 23 18 2 20 म्हणजे 2070 रुपये ही काय झालेली आहे आपली विक्री किंमत झालेली आहे. आता विक्री वजा खरेदी केली तर आपल्याला नफा मिळणार आहे. पहा कारण ही विक्री किंमत जास्त आहे. मग 2070 वजा आपण 1500 जर वजाबाकी केली तर ते आपल्याला उत्तर मिळून जाईल. ते येत आहे 2070 मधून 1500 वजा केले तर उत्तर येते 0 707 7 5 गेले 1 आणि तर 0 म्हणजे 570 रुपये तुम्हाला नफा झालेला आहे. या व्यवहारामध्ये 570 दोन ठिकाणी आहे. पहा तोटा आणि नफा म्हणजे या ठिकाणी खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचे प्रश्न बघूया.
एका डब्यात 15 किलोग्राम 500 ग्राम तांदूळ भरले तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील? या ठिकाणी 15 किलो आणि 500 ग्राम आहे म्हणजे अर्धा किलो आहे तो. तर याचे उत्तर खूप दोन पद्धतीने काढता येईल तुम्हाला. 15.500 गुणिले 10 या पद्धतीने करू शकता आणि हा जर गुणाकार केला तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. दुसरी एक सोपी टिप्स आहे, कमी वेळात उत्तर जर काढायचं असेल तर 10 डब्यात भरायचे. म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागेल, 15 गुणिले 10 ते होतात 150 किलो आणि 500 ग्राम म्हणजे अर्धा आहे म्हणजे 0.5 आणि गुणिले 10 हा जर गुणाकार केला तर तो येतोय 5 किलो. म्हणजे 150 अधिक 5 किलो यांची बेरीज केली तर ती येते 155 किलो. या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता सोप्या पद्धतीने. पुढचा प्रश्न पहा, 36 क्रमांकाचा आहे. एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? पहा, 125 हे मिलीलीटर मध्ये दिलेलं आहे आणि 4 लिटर मध्ये आहे. तर तुम्हाला 4 लिटरचं रूपांतर मिलीलीटर मध्ये करायचे. म्हणजे 1000 मिलीचा 1 लिटर होत असतं. म्हणजे 1000 गुणिले 4 आपण जर केलं तर ते होता 4000 मिलीलीटर. म्हणजे आपल्याला 125 एका बाटलीत बसते म्हणजे त्याला तुम्हाला 4000 ला 125 ने भाग द्यावा लागेल. आता या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या 5 ने विभाज्य आहेत. आपण जर या दोन्ही संख्यांना जर 5 ने भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. म्हणजे 125 भागिले 4000 हा जो भागाकार आहे आपण तो जर केला आपण तर 25 ने याला भाग जाईल. 25 5 125 आणि 25 ने जर 4000 ला भागला तर त्याचं उत्तर येत आहे 160 आणि 5 ने जर 160 ला भागलं 5 1 5 5 त्रिक 15 2 राहिले 1 राहिला 10 म्हणजे 5 दुने 10 म्हणजे 32. तुमचं उत्तर आलेलं आहे 32. म्हणजे 32 बाटल्या आपल्याला लागणार आहेत. भागाकार करून घ्या व्यवस्थित. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 3 त्रिकोण 4 चौकट या संख्येला 6 ने निशेष भाग जातो तर चौकट आणि त्रिकोणच्या जागी कोणते अंक असावेत असं त्यांनी विचारलेलं आहे. पहा, तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला आहे. पहा, 6 ने भाग जाणारी संख्या कशी ओळखायची? तर 6ची कसोटी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. तर ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जात असतो. पहा, मग आता 2 ने भाग जाण्यासाठी या ठिकाणी पहा एकक स्थानी त्याच्या समसंख्या असावी लागते. म्हणजे चौकट जे आहे त्या ठिकाणी समसंख्या आपल्याला टाकावं लागणार आहे. म्हणजे समसंख्या या ठिकाणी 2 आहे पर्यायामध्ये. सॉरी इथे 4 आहे. पण इथे काय चौकट आणि त्रिकोण चौकोन सुरुवातीला दिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला इथं समसंख्या पाहिजे. म्हणजे समसंख्या सुरुवातीला असणारा पर्याय एकच आहे तो म्हणजे 2 व 3. म्हणजे चौकटीच्या जागेवर तुम्ही जर इथं 2 टाकले आणि त्रिकोणाच्या जागेवर 3 टाकले तर यांची आपण 2 ने भाग जाणारी संख्या ही आहे आणि 3 ने भाग जाणारी संख्येतील अंकांची बेरीज 3 अधिक 3 6 6 4 10 10 2 12. म्हणजे 3 ने भाग जातोय आणि 2 ने भाग जातोय म्हणजे त्या संख्येला 6 ने भाग जाणार आणि पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे उत्तर लिहिलं असेल कारण चौकटीच्या जागेवर 2 आणि त्रिकोणाच्या जागेवर 3 असं जर केलं असेल त्यांनी. पण इथे त्यांनी उलट विचारलेलं आहे, चौकोन आणि त्रिकोण पाहिजे होतं. इथं त्रिकोण आणि चौकोन दिलंय आणि इथं चौकोन व त्रिकोण. त्यामुळे हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकीचा सोडवलेला असणार आहे. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. अपूर्णांक दिलेला आकृतीमध्ये अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा. आता या ठिकाणी रेखांकित केलेल्या भागाचा आकृतीवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला या ठिकाणी न केलेल्या भागावर प्रश्न विचारलेला आहे आणि तो न केलेला अपूर्णांक रेखांकित न केलेला अपूर्णांक दर्शवित नाही ते आपल्याला ओळखायचे. मग अगोदर याचा अपूर्णांकात रूपांतर करून घ्या. रेखांकित न केलेला भाग म्हणजे या ठिकाणी एकूण 1 2 3 4 5 6 समान भाग आहेत. त्यापैकी न रंगवलेले भाग जर विचारात घेतला आपण 1 2 3 4 आहेत. 4 पैकी 6 म्हणजेच आपण त्याला जरा संक्षिप्त रूप दिलं तर त्याचं 2/3 असं येतंय. म्हणजे दर्शवित नाही असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पहा 4/6 हे दिलेलं आहे ऑलरेडी. 2/6 हे सुद्धा आहे.
त्यानंतर पहा आपण याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं, बेचौक 8 आणि बेसक 12 म्हणजे 4/6 हा सुद्धा सममूल्य आहे. तर हा तिसरा पर्याय जो आहे 1/3 हा सममूल्य अपूर्णांक दर्शवी नाही, म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा, 4000 मुद्दल आहे, 10% दर आणि सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. पहा या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेला आहे 4000 रुपये, म्हणजे आता मुद्दलाच्या दुप्पट मिळणारी रक्कम पाहिजे, म्हणजे आपल्याला रास जी मिळणार आहे ती मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे 8000 आपल्याला आणायचे आहे. म्हणजे रास काढण्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, रास काढण्याचं सूत्र जे आहे मुद्दल अधिक व्याज. म्हणजे आपल्याला व्याज किती आणावं लागेल, मुद्दल आपले 4000 दिलेले आणि व्याज आपल्याला 4000 आणायचं आहे. म्हणजे आपल्याला एक सूत्र येते म गुणिले द गुणिले क सरळ व्याज काढण्याचं छेद 100 आणि उत्तर आपल्याला किती आणायचे 4000. मग या सूत्रामध्ये जर आपण किमती टाकल्या, मुद्दल 4000 गुणिले दर आपल्याला दिलेला आहे 10, कालावधी दिलेला नाही, किती वर्ष विचारलेलं म्हणजे छेद 100, आपण कालावधी जर तसाच ठेवला आपण गुणिले क, तर यांचा जर गुणाकार केला तर हा 2 शून्य गेले 2 शून्य गेले 40 आहे 400, मग उत्तर 400 आलेला आहे. आपण 400 ला कालावधीने म्हणजे कालावधी आपल्याला किती दिला जाईल तेव्हा 4000 उत्तर येईल. पाहिजे 4000 उत्तर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 400 ला क कालावधी म्हणजे 10 ने गुणावं लागणार आहे, म्हणजे 10 वर्ष. या ठिकाणी पर्याय 10 आहे, या ठिकाणी 10 वर्ष कालावधीने गुणावं लागणार आहे. तर उत्तर 4000 व्याज मिळणार आहे. व्याज आणि मुद्दल 8000 म्हणजेच मुद्दलाच्या दुप्पट रक्कम त्याला मिळणार आहे. पर्याय क्रमांक 2. त्रिकोणांची संख्या आणि चौकोनांची संख्या यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आपण आधी याला नंबरिंग करून घेऊ आणि त्रिकोणांची संख्या काउंटिंग करून घेऊ. 1 2 3 4 5 6 आणि 7. पहा त्रिकोणांची संख्या आपल्याला अगोदर मोजायची. ट्रायंगल्स त्रिकोण पहा एक एकने मिळून बनलेले किती आहेत ते पहा. आधी एक एकने मिळून बनलेले पहा 1 1 3 2 नाही आहे 1 3 4 5 6 7 पहा 1 3 4 5 6 7. तर हे असे एकूण 6 त्रिकोण आहेत. त्यानंतर 2 2 चे मिळून बनलेले पाहूया. पहा इथे 1 आणि 2 चा मिळून एक बनलेला आहे. पहा 1 आणि 2 त्याचा मिळून एक बनलेला आहे. इथे लिहू आपण 2 2 ने मिळून बनलेले पहा 1 आणि 2. त्याच्यानंतर पहा आणखी 1 आणि 2 नंतर 4 आणि 5 चा एक बनलेला आहे. पहा 4 आणि 5. 5 आणि 6 चा एक त्रिकोण बनलेला आहे. 5 आणि 6 6 आणि 7 चा एक आहे. त्यानंतर 4 आणि 7 चा एक आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे 2 2 चे मिळून एकूण 5 त्रिकोण बनलेले आहेत. त्यानंतर आणखीन पाहूया 3 3 चे मिळून बनलेले आहे का पहा. 3 3 चे मिळून या ठिकाणी त्रिकोण आपण जर विचारात घेतले 3 4 आणि 7 चा एक बनलेला आहे. पहा 3 4 आणि 7 चा एक बनलेला आहे. 1 2 म्हणजे 1 म्हणजे असे 6 आणि 5 12 6 आणि 5 11 आणि 12 त्रिकोणांची संख्या 12 आहे. त्यानंतर जर आणखी त्रिकोणाची संख्या असेल तर कमेंट मध्ये नक्की करून सांगा. आपण पुढे चेक करून घेऊया चौकोनांची संख्या. चौकोनांची संख्या आता चौकोनांची संख्या आपण चौकोनांचे सर्वच प्रकार आपल्याला विचारात घ्यावे लागतील. तर या ठिकाणी पहा सिंगलचा एकही चौकोन आकृतीमध्ये नाही आहे. तर आपल्याला आता 1 1 चे मिळून बनलेले किती आहे ते आपल्याला मोजावे लागतील. 1 1 चा एकही नाही. आता 2 2 च्या काठाचे जर मोजले आपण तर या ठिकाणी पहा 2 आणि 3 चा मिळून एक चौरस बनलेला आहे, चौकोन बनलेला आहे 2 आणि 3. त्याच्यानंतर आणखी 2 चा 3 आणि 4 चा एक बनलेला आहे 3 आणि 4 म्हणजे हे 2 2 च्या काठाचे झाले 2. त्यानंतर आता 2 2 चे संपले. आता 3 3 चे मोजू आपण. 3 3 काठामध्ये पहा 1 2 आणि 3 हा एक मोठा चौकोन आहे 1 2 3. त्यानंतर आणखी 3 3 च्या काठाचे मध्ये 3 4 आणि 5 3 4 5 चा मिळून हा एक आहे 3 4 आणि 5 याचे असे 2 बनलेले आहेत. त्यानंतर पहा 4
च्या गटाचे किती बनलेले आहेत आपण पाहूया. 1 2 काय ठिकाणी 4 5 6 7. हा बरोबर 4 5 6 7 हा एक आहे. 4 5 6 7 तो एक झालेला आहे. त्यानंतर आता 4 चे संपले. आता 5 गटाचे मिळून बनलेले पहा. 1 2 3 4 5 म्हणजे हा एक मोठा होऊ शकतो. 1 2 3 4 5 त्याचा एक. त्याच्यानंतर पहा 1 2 3 4 आणि 7 हा एक होऊ शकतो. 1 2 3 4 आणि 7. त्यानंतर पहा 3 4 5 6 7 त्याचा एक हा होऊ शकतो. 3 4 5 6 7 म्हणजे हे असे एकूण 3 बनलेले आहेत. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 म्हणजे संपूर्ण मोठा 1 ते 7 पर्यंत एक. आणि यांची जर बेरीज केली आपण 4 5 5 आणि 3 8 आणि 1 9. चौकोनांची संख्या आपली आलेली आहे 9 आणि त्रिकोणांची संख्या आलेली आहे 12. 12 आणि 9 हे 12 यांच्यात जर आपण तुलना केली तर ते 9 पेक्षा 12 हे 3 ने जास्त आहे. पण 3 चा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेला नाही. मोर दॅन 4 दिलेला आहे. म्हणजे चौकोनांची संख्या 9 आहे आणि त्रिकोणाची संख्या 12 आहे. जर आणखीन एखादा जर सापडत असेल तर पहा. नसेल तर हा प्रश्नाचा पर्याय चुकीचा असू शकतो. जर सापडला असेल तुम्हाला पर्याय तर कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचा पर्याय 4 ने जास्त हा असू शकतो. जर याच्यामध्ये पर्याय सापडला नाही तर हा प्रश्न बाद होऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांकाचा प्रश्न पहा. 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. आता पर्यायातले आपल्याला निवडायचे कोणत्या अंकाची स्थानिक किंमत. 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. तर एकक स्थानी जो अंक असणार आहे त्याची किंमत कमी असणार आहे. म्हणजे एकक स्थानी 5 या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे की अयोग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यासाठी पहा प्रत्येकाला आपल्याला सोपे रूप द्यावं लागणार आहे. या ठिकाणी पहा 28 ची 3/7 पट आपण 7 ने भागला 28 ला. 7 चौक 28 4 त्रिक 12 म्हणजे हे उत्तर बरोबर येत आहे. त्यानंतर दुसरा पहा 5 एक 5 5 त्रिक 15 तर उत्तर आले 4 त्रिक 12 हे पण बरोबर आहे. त्यानंतर 14 ची 6/7 पट. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे. 7 एक 7 7 2 14 6 2 12 म्हणजे हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 8/9 चे 18 पट. 9 एक 9 9 2 18 तर 8 2 16 तर या ठिकाणी 16 पाहिजे होतं. तर या ठिकाणी 12 दिलेला आहे. त्यामुळे अचूक पर्याय अयोग्य पर्यायाचा हा पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. तर या ठिकाणी पहा 504 मीटर आहे तारीची लांबी आणि 8 ठिकाणी कापल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या तर 9 तुकडे तयार होत असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 8 ने भागलेला असेल तर 8 ने भागायच्या ऐवजी आपल्याला 9 समान तुकडे झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला 504 भागिले आपण 9 केलं तर उत्तर तुम्हाला मिळून जाईल. तर इथे 9 एक 9 9 5 45 इथे 5 राहिले आणि 9 54 म्हणजे उत्तर तुमचं आलेलं आहे 56. आता इथे मीटर दिलेलं आहे त्यामुळे इथे उत्तर आहे मीटर 56 मीटर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा. म्हणजे पदावली दिलेले आहेत आपल्याला सर्व पदावल्या पडताळून पाहाव्या लागतील तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर या ठिकाणी काय करायचे 20 अधिक 5 कंसातली क्रिया अगोदर करावं लागणार ते येते 25. आता 25 भागिले 5 उत्तर जर आपण केलं 25 भागिले 5 त्याचं उत्तर येते 5 म्हणजे उत्तर 5 आलेलं आहे. इकडे बरोबर पहा 20 भागिले 5 म्हणजे 5 चौक 20 4 अधिक 5 तर याचं उत्तर येते 9 म्हणजे इकडे 5 आणि इकडे 9 म्हणजे हे बरोबर होणार नाही. हा चुकीचा पर्याय आहे. दुसरा पर्याय पडताळून पाहू. इथं पदावली इथं 7 8 56 56 अधिक 5 ते जर केले आणि इथं पहा इथं गुणाकाराची क्रिया बदल 8 7 56 अधिक 5 म्हणजे दोन्ही बाजूने समान आलेले आहे. 56 अधिक 5 56 अधिक 5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा अचूक पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया.
इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज. इष्टिकाचितीला एकूण 12 कडा असतात अधिक शिरोबिंदूची संख्या असते 8. यांची जर बेरीज केली तर ती येते 20. ही घनाच्या घनाला कडा असतात 12 आणि पृष्ठांची इथे बेरीज दिलेली आणि इकडे वजाबाकी आहे पहा, गोंधळ होऊ शकतो. पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा पृष्ठांची संख्या आहे 6 म्हणजे वजाबाकी केली तर 12 वजा 6 उत्तर ते 6. वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे? वजाबाकीपेक्षा 20 वजा 6 म्हणजे 14 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. हरजित सिंगने बँकेतून 20,000 रुपये जसे 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला किती व्याज मिळेल? हाच प्रश्न म गुणिले द गुणिले क छेद 100 या सूत्राचा वापर करून सोडवायचा आहे. म्हणजे सर्व तिघांचा गुणाकार करायचा आहे. 20,000 गुणिले 7 गुणिले 3 छेद 100 आणि इथे 2 शून्य आहेत, हे 2 शून्य कमी झाले. 7 त्रिक 21 म्हणजे 200 गुणिले 21 आणि 1000 गुणाकार केला 21 जुने 42 आणि हे 2 शून्य म्हणजे 4,200 रुपये व्याज आलेले आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा आकृतीबंध पूर्ण करा. पहा आकृतीबंधामध्ये काय दिले पहा, या ठिकाणी बाण स्टार स्टार आणि बाण इकडे विरुद्ध दिशेला बाण. आपण जर इथे भाग केले, हे 4-4चा गट केला तर पहा या ठिकाणी बाण आलेला आहे. पुन्हा 2 स्टार म्हणजे पुन्हा या ठिकाणी बाण येणार आहे पण त्याची दिशा इकडे असणार आहे. पुन्हा इथे गट पूर्ण झाला त्यांना पुन्हा नवीन गट म्हणल्यानंतर या दिशेला बाण असणार आहे. म्हणजे हाचा पर्याय कुठे दिसतोय पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा. खूप सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा. 3/4 या पूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? तर बेरीज 3 येण्याचे आपल्याला त्याचे एक ट्रिक्स आहे पहा. ट्रिक्स प्रमाणे सोडवलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. त्याची ट्रिक्स अशी आहे पहा, छेद गुणिले बेरीज आणि त्याला छेद असणार आहे अंश आणि ही जर क्रिया करून त्याच्यामधून 1 कमी करायचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आता छेद आपल्याला किती दिलेला आहे? या ठिकाणी 4 आहे आणि बेरीज इथे 3 आलेली आहे म्हणजे आणि तिथे अंश छेद असताना अंशाचे म्हणजे अंशाला इथे 3 आहे. ही क्रिया करून आपण त्यातून 1 कमी केला तर आपल्याला उत्तर मिळेल. 3 गेले 4 वजा 1 म्हणजे 3 म्हणजे उत्तर आहे 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर आपल्याला ही 3/4 अपूर्णांकात 3/4 अपूर्णांक 3 वेळा मिळवावा लागणार आहे. ते उत्तर 3 आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बाजारामध्ये 17 पेट्यांची किंमत 6,035 आहे तर अशा 25 आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती? म्हणजे आपल्याला 6,035 ला 17 ने भागावं लागणार आहे. एका पेटीची किंमत मिळून जाईल. 17 × 17 17 × 34 आपण जर भागाकार केला तर 17 त्रिक 51 आणि वजाबाकी केली तर 60 मधून 51 गेले 9 राहतात 93. 17 × 5 = 85. 93 मधून 85 वजा केले तर ते राहतात 8 आणि वरचे 5 खाली आणले पुन्हा 85 चा भाग गेला तर 355 उत्तर आलेलं आहे. म्हणजे एका पेटीची किंमत आलेली आहे 355 रुपये आणि आपल्याला काढायची 25 आंब्यांच्या पेट्यांची म्हणजे 355 गुणिले 25 1000 भागाकार केला तुम्हाला 5 × 5 = 25. 1000 भागाकार केला तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे 8,875. तुम्ही हा गुणाकार तुम्ही करून पहा. गुणाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पर्याय क्रमांक 2 8,875 रुपये. पुढचा प्रश्न पाहूया. मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोहोचायचे होते परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे पाऊण तास उशीर झाला. पोहोचायचे होते तिला 10:30 वाजता म्हणजे पाऊण तास उशीर झालेला आहे. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं. आपण 45 मिनिटं जर आपण पुढे गेलो 10:30 पासून 45 मिनिटं पुढे गेलो तर ते 11:15 म्हणजे ती 11:15 पोहोचलेली आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते विधान अयोग्य आहे ते ओळखायचे. कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. म्हणजे पहिलेच उदाहरण अयोग्य आहे कारण कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्येच्या ऐवजी 0 येत असतो. त्यामुळे पहिलाच पर्याय आहे. इतर पर्याय पडताळून पाहण्याची आवश्यकता नाहीये. पुढचा प्रश्न पहा. 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या किती वेळाने विचारलेले पहा. 6 अंक असलेल्या संख्या
किती? तर या ठिकाणी संख्या आपल्याला लिहून घ्यावी लागतील. कोणकोणत्या संख्या आहेत ते पाहूया आधी. तर पहिली जी संख्या आहे ती आहे 2 अंकी. 6 आपल्याला घेता येणार नाही. 16, 26, 36, 46, 56, 66, 76, 86 आणि 96. तर या संख्या होतात 9. त्यानंतर पहा 60, 61, 62, 63, 64, 65, 66 घेता येणार नाही कारण वर घेतलेली आपण. 67, 68 आणि 69. त्यानंतर इतर संख्या राहिलेल्या नाहीत. हे जर मोजले आपण 3, 6, 9 ह्या सुद्धा 9 होतात. 9 अधिक 9 18 म्हणजे एकूण संख्या आहेत 18. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 200च्या शेकडा 10 मधून. आता 200चे जर आपण शेकडा 10 काढले म्हणजे 10 अंश 100. 100 एक 100, 100 दोन्ही 200, 10 दोन्ही 20. त्याचं उत्तर आलेलं आहे 20. तर मधून 10 वजा केले म्हणजे 20 वजा 10 तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल 10 उरतात. पर्याय क्रमांक 1. खूप सोपा प्रश्न होता शेकडेवाडी या घटकावर. तर खालीलपैकी कोणती जोडी जोडमुळे नाही आणि सहमुळे नाही? आता इथं तुम्ही पहा जर संख्यांचं काटाचं निरीक्षण केलं तर ही जोडमुळ आहे. 41, 43 ही सुद्धा जोडमुळ आहे. 29, 31 ही जोडमुळ आहे. तर या संख्या मूळ नाहीत आणि सहमुळे नाहीत. जोडमुळे नाहीत आणि सहमुळे नाहीत. संयुक्त संख्या आहे. पर्याय क्रमांक 1 82 आणि 88. पुढचा प्रश्न समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना चुकून अशी लिहिली तर त्याचं उत्तर अनुक्रमाने किती फरकाने चुकले? तर आता त्याने जी संख्या लिहिलेली आहे ती पहा 60 लाख 7 अशी लिहिलेली. तर लिहायला 6 लक्ष सांगितले होते म्हणजे 6 लक्ष म्हणजे 6,07,000 आणि यांच्यातला जर फरक काढा आपण 7तून 7 0 हे 3 0 हे 2 0 आणि इथं 60 मधून 6 गेले 54 राहतात म्हणजे 54 लाखाने उत्तर चुकलेलं आहे. 54 लाखाच्या फरकाने उत्तर चुकलेलं आहे. 54 लाख कुठे दिसते पहा ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 54 लाख. इथं पहा बरोबर आहे 54 लाख. पुढचा प्रश्न 56 क्रमांकाचा बेरीज आहे अपूर्णांकाची आणि त्यांचे छेद समान नाही आहेत. आता जर यांच्या छेदांचा जर लसावी काढा 4, 6 आणि 8 तर त्याचं उत्तर 8 24 येत आहे. छेद 24 आहे. मग सर्वांचा छेद 24 आणायचं या ठिकाणी आपण 4 ला जर आपण 4 × 24 म्हणजे त्याला आपण 3 ला 6 ने गुणाला 3 × 18 येणे 18/24. त्यानंतर येतं 6 ला 6 चोक 24 आहे म्हणजे 5 चोक 20 20/24 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 5 त्रिक 15/24 आणि सर्वांची जर बेरीज केली 8 आणि 5 13 चला 1 2 2 4 आणि 5 53/24 53/24 या ठिकाणी कुठे नाही आपण याला मिश्र अपूर्णांकात रूपांतर केलं होतं. 24 × 48 48 अधिक 5 53 म्हणजे पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने उत्तर शोधायचं होतं. खूप सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरस आकृती बागायला पहा. या ठिकाणी 625 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे म्हणजे आपल्याला 625चं वर्गमूळ काढायचं ते येते 25 म्हणजे त्या बागेची बाजू असणार आहे 25 मीटर. 25 मीटर बाजू आपल्याला मिळालेली आहे. क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे 25 गुणिले 25 625 म्हणजे बाजू आपली मिळालेली आहे 25. आता 4 पदरी कुंपण करायचं आहे म्हणजे 1 पदरी तारेची म्हणजे परिमिती गुणिले 4 करावं लागणार आहे. 4 गुणिले परिमिती. आता चौरसाच्या परिमितीचे सूत्र तुम्हाला माहिती आहे 4 गुणिले बाजू म्हणजे 25 गुणिले 4 100 आलेली आहे परिमिती आणि 4 पदरी असल्यामुळे आपल्याला 4 ने गुणावं लागणार. तर ते 400 म्हणजे 400 मीटर लांबीची तार लागणार आहे आणि त्याचा खर्च जर विचारात घेतला आपण 50 रुपये प्रति मीटर आहे म्हणजे 400 ला जर आपण 50 ने गुणलं 400 गुणिले 50 तर 4 × 5 = 20
आणि राहिलेले 1, 2 आणि 3 शून्य म्हणजे उत्तर आलेलं तुमचं 20,000. पर्याय क्रमांक 4. खूप सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर एक झाड म्हणजे 5 किलोमीटर अंतरावर एक झाड म्हणजे 100 ही त्याची रस्त्याची लांबी आहे. 100 भागिले 5 आपण जर केलं तर उत्तर येतंय 20. 20 100 म्हणजे एकूण 100 अंतरामध्ये 5 अंतरावर एक झाड याप्रमाणे केलं तर 20 होतात. अधिक सुरुवातीचं एक झाड आपल्याला धरावं लागणार आहे म्हणजे ते 21 झाड होतात. आणि पुढे काय म्हटलं पहा, दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूने म्हणजे एका बाजूला 21 झाडं आणि अधिक दुसऱ्या बाजूचे 21 तर ते कसं होतं 21 अधिक 21 42. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कारण 21 पण उत्तर दिलेलं आहे, विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो. पुढचा प्रश्न पहा, संदीप जवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले बंडल आहे. 100 रुपयाचे बंडल. पाहिजे क्रमवार संख्या जर काढायची असतील तर त्याचे एक सूत्र आहे पहा. पहिली संख्या आणि शेवटची संख्या दिलेली आहे आणि तुम्हाला जर क्रमवार संख्यांची एकूण किती आहे ते जर काढायचं असेल त्यासाठी काय करावं लागतं पहा. शेवटची संख्या जी आहे ती शेवटची संख्या पाहिजे 42 आणि 42 आहे. 432 वजा 378 ही जर आपण वजाबाकी केली आणि त्यात 1 मिळवलं तर एकूण आपल्याला क्रमवार संख्या मिळतात 432 मधून 378 जर वजा केले तर ते राहतात 54 आणि अधिक 1 सुरुवातीची संख्या म्हणजे ते होतात एकूण 55. म्हणजे नोटा बंडलामध्ये आहेत 55 नोटा आहेत आणि ते 100चे बंडल आहे म्हणजे 100 रुपयाचे बंडल मध्ये 55 गुणिले 100 तर ते 5,500 रुपये आहे. पुढे काय म्हटलं पहा, ते 100 रुपयाच्या नोटाऐवजी 500 रुपयाच्या नोटा म्हणजे 500 रुपयाच्या नोटा पाहिजे असतील तर आपल्याला 5,500 ला 500 ने भागावं लागेल. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 ने 55 ला भागलेलं 5 1 5 म्हणजे ते उत्तर आहे 11. 11 5 55 म्हणजे 11 नोटा असतील 500 रुपयाच्या त्या बंडलामध्ये एकूण 11 नोटा येतील. पुढचा प्रश्न पहा, आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च. 9,500 म्हणजे 9,500 रुपये. 7,500 म्हणजे 7,250 रुपये इतर खर्च झाला. 9,500 आणि 7,250 यांची जर आपण आता बेरीज करायची तर 0 5 5 2 7 7 7 14 2 16 16,750. 16,750 म्हणजे इथे 17,500 आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 17,500. तर पुढचा प्रश्न पहा, रोमन संख्यांचिन्हांवर आधारित प्रश्न. शेजारच्या घड्याळात किती वाजले असतील? तास काटा या ठिकाणी इथं 9 आहेत आणि मिनिट काटा आहे 12 वर म्हणजे घड्याळामध्ये 9 वाजलेले आहेत. पर्याय क्रमांक 2. खूप सोपा प्रश्न. खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर आहे म्हणजे त्याची लांबी सुद्धा 1 सेंटीमीटर आहे म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी 1 सेंटीमीटर असणार आहे. तर आपल्याला आकृतीची परिमिती विचारलेली म्हणजे आपल्याला मोजावं लागणार पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि हे 22 म्हणजे 22 सेंटीमीटर लांबी असणार आहे परिमितीची. म्हणजे 22 या ठिकाणी 2 ठिकाणी दिले 22 सेंटीमीटर. हे 14 सेंटीमीटर क्षेत्रफळ असतं त्यामुळे उत्तर आलेलं आहे 22 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा, 435 गुणिले 1 आणि जर स्टार केलेला आहे तिथे कोणती संख्या येईल? त्यावेळी उत्तरामध्ये समान संख्या आली पाहिजे. तर तुम्ही पाहिजे 5 ने इथं एकतर 0 ला गुणावं लागेल किंवा 5 ने 5 गुणे 10 म्हणजे 2 ने गुणावं लागेल. जर इथं आपण 0 टाकला इथं जर 10 केले तर 435 गुणिले 10 तर तो गुणाकार येतोय 4350. मग या ठिकाणी आपल्याला 5 अंक सुरुवातीला दिला त्यामुळे 0 आपल्याला घेता येणार नाही. त्यानंतर 2 जर टाकला आपण इथं जर 2 टाकला तर आपल्याला हा जर गुणाकार 5 गुणे 10 म्हणजे या ठिकाणी हे पर्याय 3 टाकता येणार कारण 5 1 5 होईल इथे 0 आहे. 5 3 15 इथं 5 आला पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आहे. तुम्ही हा गुणाकार करून पहा 435 गुणिले
स्टारच्या जागेवरती 2 जर टाकला आपण 12 तर त्याचा गुणाकार 52 20 यायलाच पाहिजे. तुम्ही गुणाकार पडताळून कमेंट मध्ये सांगा बरोबर आहे की नाही. पुढचा प्रश्न, इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 रुपये दुरुस्तीसाठी व रंग देण्यासाठी 2,500 रुपये खर्च केलेला आहे. या सर्वांची बेरीज म्हणजे एवढा टोटल खर्च झालेला आहे. ही जर बेरीज केली आपण ती येते 5 आणि 5 10 चाला 1, 8 आणि 5 13 14 15 16 आणि ह्याचाला 1 तर 36,000 रुपये एकूण खर्च झालेला आहे गाडी घेण्यासाठी. आणि ती गाडी 38,500 रुपयाला विकली. म्हणजे 36,000 खर्च अधिक 38,500 यांची जर वजाबाकी केली 38,500 वजा 36,000 तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल 005. 8तून 6 गेले 2 आणि 0. 2,500 रुपयाच्या व्यवहारामध्ये त्याला हा खरेदी किमतीपेक्षा विक्री जास्त आहे. 2,500 रुपये नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ते ओळखायचे. चौरसाच्या 4 कोनांची मापाची बेरीज 180 असते, चूक आहे. 360 असते. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज ही 180 काटकोन एवढी असते, काटकोन 90 आहे, त्यामुळे ही चुकीचं आहे. तिसरा पर्याय पहा, चौकोनाच्या बाजूंची संख्या चौकोनाच्या बाजूची संख्या 4, त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट, त्रिकोणाची 3 असते, 3च्या दुप्पट 4 नाही, त्यामुळे राहिला पर्याय 4 हे अचूक उत्तर असणार. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज, त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापाच्या निम्मे असते, म्हणजे 360च्या निम्मे 180. पर्याय क्रमांक 4 हा अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. यात संख्या दिलेल्या आहे चौकटीमध्ये. संख्या आपल्याला मोठी संख्या विचारलेली आहे. पहा, दशांश चिन्हानंतर या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 0 आहे, 8 आहे, इथं 9 आहे. म्हणजे या दोघांमध्ये आपल्याला ठरवावं लागेल. जर 900 दिलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला इथं अंक नाही, म्हणजे 0 मांडायचा असतो. 910 आणि 900 याच्यामध्ये 910 मोठी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 0.91 ही संख्या मोठी आहे. पुढचा प्रश्न पहा, आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 रुपये मदत निधी गोळा केला. गोळा केलेला म्हणजे यांची आपल्याला बेरीज करावं लागेल. 47,989 अधिक 8,493 यांची जर बेरीज केली 9 3 12 चाला 1, 9 1 18 चाला 1, 10 4 14 चाला 1, 8 9 16 चाला 1, 56,482 आणि त्यातला त्यांनी 50,042 घरगुती वस्तीसाठी खर्च केलेला आहे आणि उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरलेली. म्हणजे आपल्याला या रकमेतून ही रक्कम वजा करावं लागणार आहे. 56,482 वजा 50,042 ही जर वजाबाकी आपण केली, 2तून 2 गेले 0, 8तून 4 गेले 4, 4तून 0 गेला 4, 6 6 आणि 0, 6,440 रुपये शिल्लक राहिलेला आहे आणि तो खाऊच्या पाकिटासाठी वापरलेला आहे. पर्याय क्रमांक 2. फक्त बेरीज वजाबाकी या घटकावर आधारित प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. आता अचूक विधान आपल्याला ओळखायचंय. 25% म्हणजे 25/100 पाहिजे, 1000 दिले त्यामुळे चुकीचं आहे. 20चा शेकडा 5, 20चा शेकडा 5 म्हणजे आपल्याला 5/100 करावं लागेल. इथं पहा 20 × 20, 20 100 म्हणजे 5 × 5. इथं 1 पाहिजे होतं, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. 50चा शेकडा 50, 50चा शेकडा 50 म्हणजे 50चा शेकडा 50, 50/100, 50 × 50, 50 × 100, 2 × 2 म्हणजे 25 पाहिजे होती, 2.5 दिलेलं आहे त्यामुळे चुकीचं आहे. पाहिजे 0.68 हे जे आहेत 68/100 असतात, म्हणजे 68% हे अचूक विधान आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. 2.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती. पहा, इथे व्यास विचारलेला आहे. व्यास काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती असलं पाहिजे. व्यास काढण्याचं जे सूत्र आहे, व्यास काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो. म्हणजे त्रिज्याला जर आपण 2 ने गुणलं
त्रिज्या जी आहे 7.6 गुणिले 2 दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचं, हा जर गुणाकार केला तर तो येतो 15.2 आणि त्याचं माप एकक आहे मीटर, 15.2 मीटर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा, एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते. पहा 2.25 म्हणजे ते 2.25 आणि असे 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल. आता 5 म्हणल्यानंतर त्याला 5 ने गुणायचं, हा गुणाकार करा तुम्ही. 5 5 25 7 आले 2, 5 दुने 10 2 12 चला 1, 5 दुने 10 1 11. इथे दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत, 2 संख्येच्या आधी दशांश चिन्ह. 11.25 म्हणजे हे 11 म्हणजे 11.25 आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया, 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता अगोदर आपण 36चे विभाजक लिहूया. 36चे विभाजक म्हणजे 36ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या. आता 36चे विभाजक सर्व संख्येचे आपल्याला विभाजक लिहावे लागते, तर आपल्याला ते उत्तर मिळणार आहे. 36चे सर्व विभाजक आहे. पहा पहिला विभाजक आहे 1 2 3, 3 ने भाग जातो, 4 ने जातो, त्यानंतर 6 9 12 18 आणि 36. हे तुम्ही पडताळून पाहू शकता. 36 1 36, 18 दुने 36, 12 त्रिक 36, 9 चौक 36 आणि 6 ला जोड नाही म्हणजे 6 6 36. हे जर आपण मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 विभाजक आहेत. आता 24चे जर विभाजक लिहिले आपण तर 24ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या पहा 1 आहे, 2 ने भाग जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, त्यानंतर 6 ने जातो, त्यानंतर 8 ने, 12 आणि 24. हे पण पडताळून पाहायचं. 24 1 24, 12 दुने 24, 8 त्रिक 24, 6 चौक 24 म्हणजे हे जर विभाजक आपण मोजले तर ते आता 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहेत. म्हणजे 24च्या विभाजकापेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत म्हणजे आपल्याला पाहावं लागेल. जास्त विचारलेलं आहे तर 8 पेक्षा 9 हे 1 ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 75,09,535. 75,09,000 9 म्हणजे 0 9 येईल. 535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या, क्रमिक म्हणजे लगतची म्हणजे त्याच्यानंतर येणारी, म्हणजे याच्या पुढे इथे 36 असणार आहे म्हणजे ही संख्या तीच राहणार आहे. 75,09,536. पाय कुठे दिसते ते पहा. 75,09,536 आहे, 90,000 आहे. 36 इथं आणि इथं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4. खूप सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूया, वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा दोन्ही बाजूने 8,000 झाडे लावली. त्यापैकी 40 झाडे, शेकडा म्हणजे 40% झाडं अमरावती अकोला मार्गाला लावलेली आहेत. आणि आपल्याला अमरावती यवतमाळचं विचारलेलं आहे. 40% जर अमरावती अकोल्याचे असतील तर अमरावती यवतमाळचे उरलेले 60% झाडं असणार आहेत. 60%. मग आपल्याला 8,000 एकूण झाडांची संख्या 8,000 आहे, त्याचे आपल्याला 60% शोधायचे आहेत. आता हे 2 शून्य गेले आपले, तर या ठिकाणी हा 1 शून्य कमी करू आणि हा 1 शून्य कमी करू. आता राहिले 848 आणि हे 2 शून्य, तर 4,800 उत्तर आलेलं आहे झाडांची संख्या. पर्याय क्रमांक 4. खूप सोपा प्रश्न होता. आता शेवटचे 2 प्रश्न पहा. चित्ररूप माहितीच्या आधारे पांढरा, पिवळा आणि केशरी हे रेशन कार्डाचे प्रकार आहेत. तर एक चित्र म्हणजे 100 घरं असं प्रमाण दिलेलं आहे. इथे 2 घरं म्हणजे इथे पहा तुमच्या लगेच लक्षात येईल 200 होतील. ही पण पिवळा रेशन कार्ड धारकांच्या घरांची संख्या 200. इथे 4 चित्र आहेत म्हणजे 100 200 300 400. तुमचं उत्तर आलेलं आहे 400. मग आपल्याला काय विचारले पहा पुढं. त्याच्यामध्ये त्यांनी काही 2 प्रश्न विचारले. आपण आता हे पुढच्या पानावर प्रश्न आहेत, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. पांढरा आणि पिवळा हे 200 200 आहेत आणि केशरी 400 आहेत. पुढच्या पानावरचे प्रश्न आहेत, आपण पाहूया. आपल्याला विचारले येतात, केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती. आता केशरी जी संख्या जी आहे तिथे एकूण 4 चित्र दिलेली होती म्हणजे 400. पर्याय क्रमांक 2.
त्यानंतर पहा पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या. आता पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या जी आपल्याला माहिती होती ती 200 होती. ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या, आता पिवळे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या आहे 200 आणि केशरी रेशन कार्ड घरांची संख्या आहे 400 आणि ही जर बेरीज केली ती 600 येते. घरांच्या संख्येच्या किती पट आहे पहा, म्हणजे 600च्या ही संख्या किती पट आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, 600च्या किती पट 200 आहे पहा. तर आपल्याला 200 उत्तर येण्यासाठी आपल्याला 600ला 3 ने भागावं लागेल. 3 ने भागावं लागेल म्हणजे 1/3 पट, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लवकरच आपण 5वी शिष्यवृत्ती 2022 ला झालेला बुद्धिमत्ता या विषयाचा पेपर आपण अपलोड करणार आहोत. तर तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.